नमस्कार. कधी विचार केलाय का की जेव्हा आपण शांतपणे प्रार्थनेसाठी किंवा ध्यानासाठी बसतो तेव्हा आपल्यासोबत काहीतरी विचित्र गोष्टी का घडतात? म्हणजे कधी अचानक डोळ्यातून पाणी यायला लागतं, तर कधी इतकी झोप येते की विचारता सोय नाही. या फक्त शारीरिक क्रिया आहेत की यामागे काहीतरी खोल आध्यात्मिक रहस्य दडलंय? चला, आज याच रहस्याचा उलगडा करूया. मला खात्री आहे हा अनुभव अनेकांना नक्कीच आला असेल, नाही का? आपण अगदी मनापासून एकाग्र व्हायचा प्रयत्न करतो आणि नेमकं तेव्हाच आपलं शरीर अशा काही अनपेक्षित प्रतिक्रिया देतं की आपण गोंधळून जातो. नक्की काय अर्थ घ्यायचा याचा? हे काही अगदी सामान्य अनुभव आहेत जे अनेकांना येतात. पण प्रश्न हा आहे की या अनुभवांचा खरा अर्थ काय? हे काही संकेत आहेत का? की मग हे फक्त आपल्याच मनाचे काही खेळ आहेत? चला तर मग या गुंतागुंतीच्या कोड्याचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. तर मग सगळ्यात आधी आपण हे बघूया की या शारीरिक प्रतिक्रियांबद्दल सर्वसाधारणपणे काय मानलं जातं किंवा काय म्हटलं जातं. एक खूप लोकप्रिय धारणा अशी आहे की प्रार्थनेत रडणं हे एक अत्यंत शुभ चिन्ह आहे. असं मानलं जातं की याचा अर्थ तुमची प्रार्थना थेट देवापर्यंत पोचते आहे आणि तुमच्या आणि त्या परमशक्तीमध्ये खूप खोल नातं तयार झालं आहे. हो, हे ऐकायला कदाचित थोडं विचित्र वाटेल, पण काही लोकांच्या मते झोप येणं म्हणजे एकाग्रतेची कमतरता नाही, तर उलट ते खोल मानसिक शांतीचं प्रतीक आहे. जणू काही तुमचं मन बाहेरच्या जगाच्या सगळ्या चिंतांपासून पूर्णपणे वेगळं झालं आहे. आणि जांभईबद्दल तर एक वेगळीच समजूत आहे. ह्या मान्यतेनुसार जांभई म्हणजे केवळ थकवा नाही, तर ती एक प्रकारची आंतरिक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये तुमच्या आतली सगळी नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जात आहे. पण इथेच तर खरी गंमत आणि गोंधळ सुरू होतो, कारण या अनुभवांबद्दल वेगवेगळी मतं आहेत. जर हे अनुभव शुभ आहेत, तर मग ते आपल्याला प्रार्थनेतून विचलित का करतात? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला एका अधिक खोल आणि स्पष्ट उत्तराकडे घेऊन जातो. आता इथे बघा हा विरोधाभास. एका बाजूला म्हटलं जातंय की हे दैवी संकेत आहेत, तुमची प्रार्थना ऐकली जात आहे. तो दुसऱ्या बाजूला हे फक्त तुमचा थकवा किंवा कंटाळा असू शकतो असंही म्हटलं जातंय. मग खरं काय मानायचं? या कोड्याचं उत्तर कुठे मिळेल? चला, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आता आपण एका प्राचीन भारतीय तत्वज्ञानाकडे वळूया. योगाचा दृष्टिकोन आपल्याला या विषयावर एक नवीन आणि अत्यंत स्पष्ट दिशा दाखवू शकतो. महर्षी पतंजलींच्या योगसूत्रांमधील हे एक मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे, जे या सगळ्या रहस्याची किल्ली आहे. याचा सोपा अर्थ आहे, योगाचं ध्येय हे चित्ताच्या वृत्तींना रोखणं आहे, म्हणजे मनाची जी चंचलता आहे ती शांत करणं. तर हे चित्त म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ते आपलं संपूर्ण आंतरिक जग आहे. कल्पना करा की आपलं मन एक शांत सरोवर आहे, तर ते संपूर्ण सरोवर म्हणजेच आपलं चित्त. आणि वृत्ती म्हणजे काय? तर त्या शांत सरोवरात उठणाऱ्या लाटा किंवा तरंग. आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, प्रत्येक आठवण ही एक वृत्ती आहे, जी त्या शांत पाण्याला ढवळून काढते. आणि इथेच आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. योगाच्या दृष्टिकोनातून हे अनुभव चांगले किंवा वाईट, शुभ किंवा अशुभ संकेत नाहीत, तर त्या केवळ आपल्या चित्ताच्या सरोवरात उठणाऱ्या नैसर्गिक लाटा आहेत, नैसर्गिक तरंग आहेत. चला, आता मनाच्या या लाटांना म्हणजे ह्या वृत्तींना थोडं आणखी सविस्तरपणे समजून घेऊया. प्राचीन योग दर्शनाने मनाच्या सगळ्या क्रियाप्रतिक्रियांना या 5 मुख्य प्रकारच्या वृत्तींमध्ये विभागलं आहे. आपल्या मनात जे काही चालतं ते याच 5 पैकी एक असतं. आता सुरुवातीच्या अनुभवांना या चौकटीत बसून पाहूया. प्रार्थनेच्या वेळी झोप येतेय, ती आहे निद्रावृत्ती. एखाद्या जुन्या आठवणीने डोळे भरून आले, ती झाली स्मृतिवृत्ती. आणि मन कुठेतरी भलतीकडेच भटकत असेल तर ती आहे विकल्पवृत्ती. बघा किती सोपं आहे. ठीक आहे, मग जर हे सर्व फक्त मनाचे तरंग असतील, तर मग आपण जी काही आध्यात्मिक साधना करतो तिचं खरं ध्येय काय आहे? यानुसार आपलं ध्येय या लाटांना प्रोत्साहन देणं किंवा त्यांना दाबून टाकणं नाही, तर मनाला इतकं स्थिर आणि शांत करणं आहे की त्या लाटांच्या खाली जे मूळ सत्य आहे ते आपल्याला स्पष्टपणे दिसू शकेल. आणि हीच गोष्ट आपल्याला श्रीमद भगवद्गीतेतही सापडते. समत्वम योग उच्यते. म्हणजेच कोणत्याही अनुभवावर चांगली किंवा वाईट अशी भावनिक प्रतिक्रिया न देता त्याला फक्त संतुलितपणे पाहणं.
सुख, दुःख, यश, अपयश या सगळ्यामध्ये स्थिर राहण्याची कला म्हणजेच योग. मग ह्या वृत्तींशी लढण्याऐवजी त्यांच्यासोबत काम कसं करायचं? तर ह्या काही अगदी सोप्या टिप्स आहेत. जे काही घडत आहे त्याला फक्त एक साक्षी म्हणून पहा. मन भरकटलं, काही हरकत नाही, त्याला प्रेमाने परत प्रार्थनेकडे वळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यासाठी स्वतःला दोष देऊ नका. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि हीच या संपूर्ण विश्लेषणाची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हे ज्ञान आपल्याला स्वतःला कोणत्याही जजमेंटशिवाय समजून घेण्याची एक नवीन दृष्टी देतं. हे संकेत बाहेरून नाही, तर ते तुमच्याच आतून येतायत. ते तुमच्या आतल्या जगाचा एक आरसा आहेत. जाता जाता एक विचार नक्की करा. कदाचित प्रार्थनेचा खरा अर्थ देवापुढे आपल्या मागण्यांची यादी वाचून दाखवणे नाही, तर आपल्या मनात चाललेला गोंधळ शांत करून त्या शांततेपलीकडचा जो ईश्वरी आवाज आहे तो ऐकण्याचा प्रयत्न करणे असेल. यावर नक्की विचार करा.